हे बघा, मला लक्षात हेच येईना की ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांना भारतीय जनता पार्टीची चिंता का लागली। आमच्या महायुतीमध्ये कुठं मतभेद नाहीत, एकमेकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे। काही ठिकाणी सोबळावर लढू, जिथे आहे तिथे महायुती म्हणून लढणार, माननीय आमचे नेते देवाभाऊ यांनी स्पष्टपणे सांगितलंय। पण आमच्यामध्ये मतभेद झाले। मला वाटतं काय करायचं तुम्हाला दुसऱ्याच्या भाकरी भाजण्यावरून। तुम्ही बघा, मुंबईमध्ये राज ठाकरे तुमच्या सोबत आल्यापासून तुम्हाला काँग्रेसची गरज नाही, तुम्हाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची गरज नाही। तुम्ही तिथं स्वबळावर ठाकरे बंधू लढायला तयार असताना काँग्रेसला नगण्य समजतात। हर्षवर्धन सपकाळ यांचं अस्तित्व तुम्हाला मान्य नाही आणि म्हणून खरं म्हणजे तुमच्यामध्ये खूप काही चाललेलं आहे। बरं, दुसरा प्रश्न असा की तुम्ही मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे 2020ला भाजपाच्या 105 आमदाराला 1 कवडी रुपये दिली नाही आणि तुम्ही मात्र निधी खिरीसारखा वाटून घेतला। आणि आता तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणता की भाजपाच्या आमदाराला निधी मिळाला। आणि अजून एका गोष्टीवर तुम्ही बोललात की राज्यामध्ये दुष्काळासारख्या संकटात माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलं। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी 13,356 रुपये या ठिकाणी निधी आलाय आणि दिवाळीच्या तोंडावर देऊ म्हटलं त्याप्रमाणे वाटपाचं काम चालू आहे। सुषमाताई अंधारे, माझा एकच सवाल आहे, एवढं मोठं संकट आलं, मराठवाड्यातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये संकटात शेतकऱ्याच्या बांधावर तुमचा पाऊल पडला हे मला अगोदर सांगा। तोंड उचलून बोलायला येतं, कृतीमध्ये शून्यता आणि बोलण्यामध्ये वस्ताद अशी तुमची भूमिका असते।